आता यो फॅन आहे ना, जेव्हा मला पाय मोडला ना तेव्हा 2 दिवस रडत होता तो माझ्यासाठी. म्हणजे एवढा जीव आहे जीव आहे यांचा. माझ्यावर. तुमची कशी काय मैत्री झाली किंवा आमची मैत्री म्हणजे आमची नजर जायच नाही एवढी पब्लिक आहे बघा. पूर्ण भरलाय हा सातारा काय चला दादा पहिला कोण आहे पहिला तो डायरेक्ट शर्तीला बघा. चार शर्तीला बघा. आणि याच्या सोबत कोण बोलणार आहे त्याच्यासोबत मी सांगू नाही शकत, पण पब्लिक खुश होईल असा बैल मी टाकलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो सरप्राईज असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम खास होणार आहे, एकदम कडक होईल. काय तर आपण आलेलो आहोत आज साताऱ्यामध्ये आणि भरपूर मोठा अड्डा आहे, म्हणजे ओपनचा अड्डा आहे आज. आणि बिनजोडच्या शर्यती होतील, मोठी मोठी बैलं आपल्याला पाहायला भेटतील या अड्ड्यामध्ये आणि आनंद घेऊया आपण शर्तींचा. तर आम्ही कालच आलेलो होतो आणि तुम्ही जर मागचा ब्लॉग नसेल बघितला तर तोही जाऊन बघा. आपण गेलेलो पंढरी शेठ फडके यांच्या फार्म हाऊसवरती, तो ब्लॉग अपलोड केलेला आहे, तर जाऊन बघा. आणि आजचा ब्लॉग एकदम एन्जॉय करू. आणि पूर्ण मुंबईची पब्लिक आलेली आहे साताऱ्याला. ओपनचा अड्डा आहे आणि सातारा साईडला अड्डा कसा होता माहिती आहे ना तुम्हाला, असा काय बोलतात आपला गट खेळतात, म्हणजे 6-7 गाड्या एकदा सोडतात, तर तशा प्रकारे. आणि आता ओपनचा अड्डा होतं, म्हणजे मुंबईला कसं आपल्या 2 गाड्या सुटतात तसा होणार आहे. तर भरपूर मजा येईल. तर जाऊया. आणि आपल्या आता बैल इकडं सजवायला घेतल्यात, पेंटिंग करतायत असं. तर बघूया, दाखवतो तुम्हाला. राजाला सजवलं आहे आणि पूर्ण पब्लिक आहे आपली तिकडं, पूर्ण ग्रुप त्या साईडला आहे. आणि इकडं राजा बघू शकता तुम्ही सजवलं. आता याला हार वगैरे घालू आणि मग आता सजून तर झालेलीच आहेत, तिकडं पण पेंटिंग करतात इकडं पावरला. यो राजा आपला 0003 तलज मस्कूर एक्सप्रेस. तर मित्रांनो बघू शकता चालू आपल्या सीझनला भरपूर त्याने गाजवलेलं आहे नाव. आणि अद्यापी चालूच आहे शर्यती आणि 3 बाईकचा मानकरी आहे आणि अद्यापी एकही शर्यत हारलेला नाही आहे आणि भरपूर फेमस आहे. तुम्ही बघू शकता राजा. आणि त्या साईडला आपला पावर आहे आणि पावरसुद्धा भरपूर आता ट्रेंडिंगलाच चाललेत जोडी. तर आता झाली पेंटिंग करून आता सजवली बैलं की लगेच जाऊया आपण अड्ड्यामध्ये आणि शर्तींचा भरपूर आपण एन्जॉय करू आज. काय बुऱ्या बाई आपला मालक आहे राजा पावरचा आणि पूर्ण ग्रुप आहे बघू शकता. या जर्सी घातलेल्या आहेत ना, पूर्ण आपला ग्रुप आहे. नाही घातलं ते पण सर्व ग्रुपच आहे. आणि आम्ही काल आलेलो इथे फार्म हाऊसवरती थांबलेलो आणि आज शर्यती आहेत. तर जाऊया आज मस्त. आणि आता जवळजवळ 10-10:30 वाजल्यात. जाऊ आता, जशी होतं उरकते काम आपला पेंटिंग वगैरे करून लगेच जाऊया. चला ब्लॉगमध्ये बनून राहा, एकदम स्पेशल एकदम कडक ब्लॉग होणार आहे. तर चला मित्रांनो, या साईडला बघू शकतो मी पावरला आपल्याला पेंटिंग करतात, कलर करतायत. आता नंबर वगैरे टाकतील, शिंगवंग असे रंगवलेत. आणि त्या साईडला राजाला केलाय तयार. आता जाऊ 10-15 मिनिटात जय आता निघू ना आपण. हां तर मित्रांनो फायनली आपली बैला झाले तयार, बघू शकतो तुम्ही एकदम आपण सजवलेत वगैरे. आणि आता डायरेक्ट अड्ड्यामध्ये जाऊया आपण. आणि आपली शर्यत जमलेली आहे आणि 4 शर्ती होणार आहेत, 2 पावरच्या 2 राजाच्या. आणि मित्रांनो आपली बैल रेडी झालेली आहेत, राजा आणि पावर. तर अक्षदा आहे आपल्यासोबत आणि त्याच्यात जोड वगैरे आणि कशी शर्यत जमलेली आहे तर विचारूया आपण. तर दादा आपली शर्यत कशी असणार आहे, जोड कोण असणार आहे राजाला? आपल्याला वरपचा सुंदर म्हणून आहे हा. आणि राजा एक बैल सांगून आहे. हां आणि याच्यासोबत कोण बोलणार आहे? त्याच्यासोबत मी सांगू नाही शकत, पण पब्लिक खुश होईल असा बैल मी टाकलेला आहे. तर नक्कीच मित्रांनो सरप्राईज असणार आहे, त्या अड्ड्यामध्ये गेल्यानंतर आपल्या कळणार आहे. तर नक्कीच ब्लॉग बघत राहा. आणि आपली बैला बघू शकता अतिशय सुंदर अशी सजवलेली आहेत. तर चला जाऊया आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये बनून राहा. चला मित्रांनो आता डायरेक्ट आपण भेटूया अड्ड्यामध्ये. चला आपली बैल चाललेत टेम्पोमध्ये, आपली गाडी इकडं, आपलं पार्टनर पण आहे सगळे इकडं. तर चला आपण आता गाडीमध्ये जाऊया, डायरेक्ट अड्ड्यामध्ये भेटू. काय कर भाई, चला हा एन्जॉय करू आज शर्यती खूप. आणि वातावरण मस्त आहे, काय पाऊस बिऊस येणार नाही, नाच यायला पाहिजे काय. तर चला गाईस बघू शकता तुम्ही पूर्णपणे रस्ता असा जाम झालेला आहे, फुल ट्रॉफिक लागले. इथून अड्डा अद्याप 2 किलोमीटर आहे आणि ट्रॅफिक बघू शकता. अख्खी आता पब्लिक इकडं लांब अशा गाड्या लावून चालत चालली डायरेक्ट, कारण कोण थांबल 2-2 तास. या आम्ही वरती आहो, आपल्या राजा पावर इकडे आतमध्ये. मी पण टाइम द्यायला जाऊ टाइम लागेल, अर्धा तास तरी जास्त लागेल ना आपला आका जायला. सगळी चालत चालली, आम्ही गाडी तिकडे ठेवली, आपली 4 व्हीलर तिकडे ठेवली लांबच, कारण की या ट्रॅफिक मध्ये कोण चालवल. त्याच्या चालत आलो इकडं, त्याच्या अजून इथून 1.5-2 किलोमीटर आहे. जाऊ आजच्या आठवड्यात काय फुल धमाल आहे. किती काय झालं, पाऊस आला चिखला जाऊ तुम्ही ब्लॉग मध्ये बनून राहा, एकदम धमाकेदार ब्लॉग होणार आहे. बाईकवाल्या निघतात साईडनं, आपण राहिलो इथं मध्ये टेम्पो मध्ये. डायरेक्ट टीव्हीला दिसाल तुम्ही.
मित्रांनो पब्लिक बघा, पब्लिक पूर्ण अड्डा असा भरले ना, सातारा पूर्ण जाम डायरेक्ट. जिकडे बघा तिकडे पब्लिकच दिसत तुम्हाला, बेकार. तर मित्रांनो आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे, क्लासमेट आहे का आपल्या कॉलेजला पार्टनर. माझ्या मागच उभा होता तरी मला दिसला नाही, पण त्याने आवाजावरून ओळखला, त्याला दिसलं नव्हतं मी. आवाजावरून ओळखला भाई. काय वर्षी भाई आज शर्दी बाक्या म्हटलं मुलं एन्जॉय ना. पब्लिक एवढी आहे का बघू आपण. इकडे नजर बघा. बघा, हा. नजर जात नाही एवढी पब्लिक आहे बघा. पूर्ण भरलाय आज सातारा काय पूर्ण रोड एवढं जाम आहेत ना. आम्ही 2 किलोमीटर पासून चालत आलो इकडं. तर आम्ही इथे समोर, आमच्या समोर सोन्या आहे. सोन्या हा. बघू शकता मित्रांनो, अतिशय फिटनेस म्हणजे त्याची, आणि किंग, मुंबई किंग आणि मोठा सोन्या आहे आपल्या समोर. आणि आधी पब्लिकला माहित नाहीये की कुठं कोणता बैल आहे, तर सगळी अशी शोधत आहेत. आताच आलेत बैल वगैरे, आणि खूप ट्रॅफिक आहे ना, त्यामुळे अजून पब्लिक येतोय तिकडून. आणि जशी माहिती होईल ना की इकडे सोन्या आहे, तसा क्रेज तुम्ही बघत जा. सर्व टॉपचे तुम्हाला आजचा ब्लॉग ना एकदम कडक ब्लॉग आहे. पूर्ण सर्व महाराष्ट्रातील टॉपची जी बैल आहेत ना ती सर्व पाहायला भेटलेली या ब्लॉगमध्ये. नक्कीच ब्लॉगमध्ये बनून राहा. आणि थोडा थोडा आता पाऊस आलेला आहे, आणि थोड्या टायमात तुम्हाला परत एकदा मी दाखवेन की सोन्याच्या बाजूला काय क्रेज आहे आणि काय फॅन फॉलोविंग आहे. तर ब्लॉगमध्ये नक्कीच बनून राहा. तर चला मित्रांनो आता जाऊया अड्ड्यामध्ये, फिरूया. हवा येते म्हणून त्यामुळे व्हॉइसचा थोडासा प्रॉब्लेम होत असेल, तर नक्की सॉरी. आणि इथं सोन्या, आणि आता चला अड्ड्यामध्ये बघूया दुसरी बैलं आपल्याला पाहायला भेटतात की नाही. पूर्ण बैलं आलेत, तर अड्डा आपण फिरूया तेव्हा आपल्याला बघायला भेटेल. काय इकडे बघू शकता, आधी सुंदर अशी बैल आहेत. पूर्ण भरलेला आहे आता अड्डा, काय एकदम गदगदीत भरलेला आहे. तर चला जाऊया त्या अड्डा. चला राजा चालेल मित्रांनो आपला. जय पाटील आले इकडून. चला जय भाई, थोडीशी आपल्या माहिती सांगा आपल्या. आता नाही सर तू बघायची काय राडा राजा चालले, आणि त्याचा पहिरा कोण आहे? पहिला तो डायरेक्ट शर्तीला बघा. डायरेक्ट शर्तीला बघा तुम्हाला दाखवतो. हा गुपित पहिरा आहे, एकदम सरप्राईज डायरेक्ट. चला राजा, सगळ्यांचा आवडता बैल आहे तो, सगळ्यांचा आवडता बैल महाराष्ट्राचा. समजून जा तुम्ही, महाराष्ट्र काय मुंबई किंग. मुंबई किंग आणि राही सगळा ऑल इंडिया किंग आहे तो. हो तो पहिला आहे आपला. सरप्राईज आहे. आता बघूया आता आपण आपला चालला राजा पुढं, आणि सरप्राईज काय आहे तुम्हाला दाखव थोड्या वेळा समजणार आहे. आणि शर्यत पण, आणि विरुद्ध गाडी पण आहे. विरुद्ध गाडी वरपचा सुंदर आहे. वडपचा सुंदर एक बैल सांगून शर्यत जमवली. असं आहे का? चला. जय आता थोड्या टायमात आपली सरप्राईज भेटणार आहे लोकांना. काय थोड्या टायमात समोरच आहे आपल्या, तुम्हाला दाखवतो. आता जोडी लागली ना समोर उभी राहिली का तुम्हाला दाखवतो सरप्राईज काय आहे, आणि आपल्या राजाला कोणता जोड आहे. नक्कीच एकदम कडक सरप्राईज आहे. काय एकदम कडक. तर चला एक जोड उभी करू पहिला तेव्हा दाखवू. हा जवळ जोडी उभी राहील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो सरप्राईज काय आहे. नक्कीच बघा. हा यो आमचा पार्टनर लय मेहनती पोर आहे हो यो. काहीच सरप्राईज आपला 0003 राजा. आणि बघून समजायची काही गरज नाही आहे. दिस इज द सरप्राईज. काय मोठा सोन्या गाईस, मोठा सोन्या भारी एकदम खतरनाक शर्यत होणार आहे आता. चला आता बघूया. यो राजा इथे आपला बाई. वाघ वाघ ना पारला माझा. मित्रांनो पुन्हा एकदा त्या शर्यतीचा क्रेज बघू शकता तुम्ही. पब्लिक पूर्ण भरलेला अड्डा गजगजीत. आणि मोठा सोन्या आणि 0003 त्रजमस्पूरचा राजा बघू शकता. आणि
मागासारखा काही तिथे लावायचा चाबूक टाका येऊन ड्रायव्हरला जरा भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? त्याचा प्रभाव मित्रांनो पब्लिकचा क्रेज पुन्हा एकदा त्या शर्तीचा अनुभव आणि पब्लिक बघा पब्लिक हा चल चल मित्रांनो आपला सबस्क्रायबर कुठनं तू इथनच का खालापूरचं असं प्रेम असू दे का त्या चॅनलवर. तर मित्रांनो आपला मोठा सोन्या शर्यत जिंकलेला आहे आणि त्याची फॅन फॉलोइंग तुम्ही बघू शकता चारी बाजूने आणि जल्लोष एवढा गेलेला आहे पूर्ण गुलाने असं रंगतलेलं आहे. इकडे बघा चारी बाजूला फॅन फॉलोइंग त्याची. तर दादा तुम्ही आता म्हणत होते की तुमचा भरपूर मोठे फॅन्स आहेत म्हणजे तर कसं काय म्हणजे आता यो फॅन आहे ना जेव्हा मला पाय मोडला ना तेव्हा 2 दिवस रडत होता तो माझ्यासाठी. म्हणजे एवढा जीव जीव आहे माझ्यावर. नक्कीच मित्रांनो बघू शकता. तर तुमचं नाव काय सांगा आता तुम्ही थोडीशी माहिती म्हणजे तुमची कशी काय मैत्री झाली किंवा आमची मैत्री म्हणजे आमचे सहकारी मित्र आहेत. हा. आपला पंढरीनाथ शेठ फडके, गुरुनाथ शेठ फडके असं त्यांच्याकडे ते कामाला होते आणि त्यांच्या बैलावर बैल असताना आपला पाय मोडल्यानंतर त्यांनी 2 दिवस रडत होता. मला व्हिडिओ कॉल करून रडायचा. शेठ म्हणजे आमच्या मुलं अपघात झाला आम्ही जर नीट काळजी घेतली तर अपघात झाला नसता. नक्कीच असंच मित्रांनो प्रेम असू द्या. आणि दादा आपला आज मोठा सोन्या शर्यत जिंकला त्याबद्दल काय बोलला? शर्यत मोठा सोन्या जिंकला ते महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्राचा बैल आहे. मला विचारून काय फायदा आहे? महाराष्ट्राला विचारा. अख्ख्या महाराष्ट्राचा बैल आहे. मी पहिल्यापासून सांगतो व्हिडिओ मध्ये नाही सर्वीकडे. महाराष्ट्राला विचारा तो जिंकल्यानंतर काय. मी त्याचा नोकर आहे. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला मोठा सोन्या नेहमीप्रमाणे मान राखून शर्यत जिंकलेला आहे. सगळी मागून आवाज देतात आणि ही उभी येत ही पब्लिक बनवून. हे मित्रांनो बसा ती आवाज देतात त्या दिसत नाही तेव्हा ती पब्लिक आवाज देत. इकडे पब्लिक उभी राहिली का मागून सर्व आवाज देतात कारण की मागच्या पब्लिकला दिसत नाही. तुम्ही छोटा जसा का यो आपला छोटा यो बकासूर वाटतंय